संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 23 मे 2025 शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत मित्रांनो। तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। पहिली बातमी बघा, राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे। राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 26 रुग्ण वाढले आहेत। यातील सर्वाधिक 25 रुग्ण मुंबईतील आहेत, तर पुण्यात एक रुग्ण आढळून आला आहे। या वर्षभरात कोरोनाचे एकूण 132 रुग्ण आढळले असून त्यातील 126 रुग्ण मुंबईतील आहेत। त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे। आता पावसाळा सुरू होणार असल्याने कोरोनाचा प्रसार वाढण्याचा धोकाही निर्माण झाला आहे। पुढील बातमी बघा, देशात होणारी डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने आता एक नवीन प्रणाली सुरू केली आहे। या नवीन प्रणाली अंतर्गत काही मोबाईल नंबरवर UPI व्यवहार करता येणार नाही। केंद्र सरकारने काही नंबर ब्लॉक केले आहे। यामुळे आता या मोबाईल नंबरवर UPI मार्फत पेमेंट होणार नाही। केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या मोबाईल नंबरवर सायबर फसवणुकीच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत किंवा ज्यांचे वर्तन संशयास्पद आढळून आले आहे आणि ज्या नंबरवरून चुकीची KYC केली किंवा फेक QR कोडशी संबंध असणाऱ्या मोबाईल नंबरवर आता UPI मार्फत पेमेंट करता येणार नसल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे। पुढील बातमी बघा, विदर्भातील 6 जिल्ह्यातील झुडपी जंगलाला वनक्षेत्र घोषित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला। राज्य शासनाने 86,000 हेक्टर झुडपी जंगल डिनोटिफाय करण्याचा घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे। न्यायालयाने 1980 नंतर झुडपी जंगलात झालेल्या सर्व बांधकामांना अतिक्रमण घोषित करून 2 वर्षात ती हटवण्याचे आदेश दिले आहेत। मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला। पुढील बातमी पहा, आदिवासी विभागाने आश्रम शाळांमध्ये शिक्षकांच्या 1791 मंजूर पदांची सेवा बाह्य स्त्रोतांद्वारे म्हणजेच कंत्राटी उपलब्ध करून घेण्याचा निर्णय घेतला आहे। त्याची निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी 84,74,55,000 रुपये इतक्या अंदाजित रकमेच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे। आदिवासी विकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे। पुढील बातमी पहा, हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 3 ते 4 तासात वादळी वारे, विजांच्या कडकडाट आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह रायगड, मुंबई, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, सातारा, बीड, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासात मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणारे वादळी वारे आणि पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे या भागातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी आपली पिके आणि पशुधन यांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे।